नमस्कार मित्रांनो, प्रतापगडाच्या पायथ्याशी बसलंय शिवकालीन खेडेगाव, जिथे शिवकाळातील लोकांची राहणीमान मूर्ती स्वरूपात मांडलेत। या 18 पगड जातींचा शिवरायांना दैनंदिन कारभारात कसा उपयोग व्हायचा हे पाहूयात। तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात। नमस्कार मित्रांनो, RSP मराठी व्लॉग्सच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सातारा एरियामध्ये आपण जे न्यू इयरची सिरीज करत होतो त्यातला शेवटचा ब्लॉग, शेवटची प्लेस, याच्यामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। आपण आलो आहे शिवकालीन खेडेगाव, जे आहे प्रतापगडाच्या पायथ्याला। प्रतापगडचे रहिवासी असलेले चंद्रकांत उतेकर यांनी आपल्या आत्ताच्या पिढीला शिवकालीन खेडेगाव कसं होतं, त्यावेळचे गोष्टी कशा होत्या, लोक कशी राहायची, त्यांचं राहण्याचं पद्धत कशी होती, हे सगळं समजावं म्हणून हा सगळा घाट त्यांनी घालत आहे। आणि आज आपल्याबरोबर तुषार आहे। तुषार आपल्याला ह्या पूर्ण शिवकालीन खेडेगावाची इन्फॉर्मेशन सांगणार आहे। तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। शिवकालीन खेडेगावमध्ये 100 रुपये इतकी प्रवेश फी आहे। च्या काळातलं शिवकालीन खेडेगाव बघणार आहोत। त्याच्या अगोदर आपण जाताना म्हणजे एंट्रन्स पासून आपण सुरुवात म्हणजे की जे करतोय तर सुरुवातीपासून बघा हे आपल्याला बघायला मिळतं। म्हणजे प्रतापगडच्या युद्धाचं हे कल्पना रेखाटन आहे। म्हणजे हा जो मॅप आहे त्या मॅपद्वारे म्हणजे की आपल्याला जाणून घेता येतं की त्यावेळेस युद्ध कशा प्रकारे झालं होतं। की बघा इथे बघा छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानाच्या मध्ये जी भेट झाली होती, ती भेट म्हणजे की होण्याआधी अफजल खान कुठून कुठे आला होता हे सगळे ते जाणून घेणं येतं। बघा ते ह्या हिरव्या अक्षरामध्ये म्हणजे की लाईनमध्ये जे दाखवलं आहे हा खानाचा मार्ग आहे। म्हणजे अफजल खानाची ही फौज इथून इकडे निघाली होती। तर निघायच्या आधी बघा हा वाईचा सुभेदार होता अफजल खान, आणि वाईमध्ये त्याने जो पहिला तळ ठोकला होता म्हणजे की मुक्काम जो केला होता, त्याच्यानंतर दिवस ठरला भेटीच्या जागेवरती पोहोचायचं म्हणजे की जो काही वेळ होता तिथून त्या वेळेनुसार तो तिथून निघाल्यानंतर त्याची म्हणजे की पूर्ण फौज त्यासोबत होती। आणि इथून निघताना बघा त्याची जी पहिली जी तुकडी आहे ती वाईलाच राहिली, दुसरी तुकडी या जावळीच्या खोऱ्यामध्ये, आणि जावळीच्या खोऱ्यामधून ही जी नदी गेलेली आहे कोयना नदी, तर त्या नदी ओलांडून इथून ही आतमध्ये गेली। म्हणजे पालचा जुना पूल आहे ना, तिथून म्हणजे की असं सांगतात की इथून ती नदी आतमध्ये गेलेली। बघा तर बघा ज्या नदीच्या ओलांडून अफजल खानचं सैन्य पूर्ण आतमध्ये गेलं, जन्नीच्या टेमीपाशी तिसरी तुकडी थांबली आणि चौथी जी तुकडी आहे ती शामियानाच्या बाजूला, म्हणजे बघा इथे ही भेटीची जागा आहे ना, पालखीचा माळ म्हणतो याला, तर इथे जाऊन थांबली। आता बघा हा पालखीचा माळ, भेटीची जागा, म्हणजे जिथे भेट झाली तिथे जाता अफजल खानाची कबर आहे। आणि इथे गेल्यानंतर अफजल खानाचं जे काही सैन्य आहे ते इकडे तिकडे पसरून थांबलं। राजांच्या आणि अफजल खानाची इथे भेट झाली। भेट झाल्यानंतर राजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, तो पूर्णपणे मेला नव्हता। तो म्हणजे की दगा 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 असं ओरडत तो शामियानातून बाहेर आला आणि पालखीमध्ये बसला। तर 8 लोक ती पालखी उचलून म्हणजे की पळत होते। आता राजांनी कोथळा बाहेर काढला, भेट झाली आणि राजा इथून गडाकडे निसटले। राजांसोबत त्यांचे अंगरक्षक म्हणजे की संभाजी गावजी होते। संभाजी गावजीने हे पाहिलं की पालखी तर म्हणजे की पळवत चाललेली आहे आणि 8 जण ती पालखी घेऊन चाललेत। म्हणजे तर अफजल खान त्या पालखीमध्ये बसलेला आहे, तो मेलाय की नाही मेला ह्याचा पाठलाग करण्यासाठी, हे पाहण्यासाठी संभाजी गावजीने अफजल खानाचा पाठलाग केला। 8 जण जी पालखी पळत होते त्यांना अडवलं, त्यांचे पाय कापले आणि पालखी खाली पडताच अफजलचा मुंडका उडवला आणि ते मुंडका आणून इथे जो झेंडा दिसतो ना, म्हणजे ज्याला अफजल बुरुज म्हणतात बघा गडावरती, तर तिथे नेऊन ठेवलं, म्हणजे अफजल बुरुजावरती। त्याच्यानंतर ते राजगडला नेण्यात आलं। तर इथे बघा तुम्हाला बहिर्जी नाईक जे दिसत आहेत, तर 40 मावळ्यांसह त्या गुफेमध्ये त्यांना ठेवलं होतं। म्हणजे जर का दगाफटका काय झाला, राजांचं जर काय म्हणजे की बरं वाईट झालं, तर खान सगळ्यात आधी या गडाला ताबा धरणार, आणि गडाला जर का ताबा धरला तर तो स्वराज्यावरती विळखा घालणार। म्हणजे की इथे बहिर्जी नाईकांना थांबवलं होतं। आणि आजूबाजूने जे दिसत आहेत म्हणजे की कोकणकडा किंवा हे किनेश्वर, तर या बाजूने आपलं जे काय म्हणजे की सरदार किंवा जे काही सरनपद वगैरे होते म्हणजे की घोडदळ पायदळ, हे सगळं या मॅपद्वारे म्हणजे की थांबवलं होतं। आणि ज्यावेळेस अफजल खानाची भेट झाली, अफजल खानाला ज्यावेळेस म्हणजे की मारलं, त्यावेळेस त्यांच्यामध्ये खळबळ उडाली। अफजल खान जे काही सैन्य आहे ते इकडे तिकडे धावू लागलं, जेवढं धावताना दिसलं तेवढं नाही याच्यामध्ये ठेचलं। काही अर्धी जी म्हणजे की फौज आहे ती इथून पळून गेली, पण ज्यांनी पळून जाण्याचा इथं मार्ग काढला त्यांना देखील इथे अडवायची म्हणजे की रोखण्याची तयारी ठेवली होती। बघा इथे बघा इथे लिहिलेलं आहे, पळून जाणाऱ्या आदिलशाही सेनेचा मार्ग रोखण्याची व्यवस्था, म्हणजे ऐसाजी कंकर।
मग दक्षिणेत विस्तार करण्यासाठी ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज निघाले त्यावेळेस आपले जे काही मावळे आहेत हे राजांसोबत होते. म्हणजे आपल्या राजांची जे काही म्हणजे की पूर्ण सैन्य होती. त्या सैन्याचं पालनपोषण कसं करायचं, पुढची वाटचाल कशी करायची याच्यासाठी त्यांनी कुतुबशाची भेट घ्यायची ठरवली. म्हणजे कुतुबशाची भेट घेताना कुतुबशा काय त्यांच्या भेटीसाठी तयार नव्हता, का तर राजांचे सगळे पराक्रम त्यावेळेस त्याच्या कानावरती पडलेले होते. म्हणजे अफजल खानाचा वध, शाहिस्ते खानाची केलेली फजिती आणि आग्र्याहून झाली सुटका. त्यामुळे कुतुबशा काही सहजासहजी त्यांच्या म्हणजे की भेटीसाठी तयार नव्हता. पण भेटीसाठी ज्यावेळेस तयार झाला त्यावेळेस त्यांच्यामध्ये भेट झाली, बोलणं चालणं झालं. त्याने आपल्या राजांना काही प्रश्न विचारले. तुमच्याकडे घोडेदळ आहे, पायदळ आहे, पण तुमच्याकडे हत्तीदळ का नाही आहे? तुमच्या सैन्यामध्ये एकसुद्धा हत्ती का नाही आहे? तर राजाने उत्तर दिलं, आमचा एक मावळा हा शूर आहे, पराक्रमी, लढवई आहे, तो तुमच्या हत्तीच्या ताकदीचा आहे, त्यामुळे आम्हाला हत्तीची गरज नाही आहे. मग कुतुबशाने विचारलं, कुठला असा मावळा आहे हे आम्हाला देखील दाखवा, आम्हाला देखील पाहायचं आहे. तर राजाने कुणाचं नाव न घेता आमच्या मागे जे काय आमचे मावळे आहेत सगळे तुमच्या हत्तीच्या ताकदीचे आहेत, तुम्ही कुणाकडेही बोट दाखवा. तर त्यावेळेस त्याने येसाजी कंकांकडे बोट दाखवलं होतं. त्यांना पुढे बोलवलं होतं. एक तलवार त्यांच्या हातात दिली होती, पिसाळलेला हत्ती त्यांच्या समोर सोडला होता. हत्तीसोबत युद्ध हे सुरू झालं होतं. पण हत्तीसोबत युद्ध करताना येसाजी कंक त्या हत्तीवरती काय वार करत नव्हते. प्राणी आहे, त्या प्राण्यानं आपल्याला इजा देखील नाही पोचवली, मग त्याला आपण का मारायचा? पण तो हत्ती जो आहे तो त्यांच्यावरती लगातार वार करत चालला होता. मग त्यांनी जो आपल्या सेफ्टीपोटी, आपल्या बचावपोटी जो वार काढला तो डायरेक्ट हत्तीच्या सोंडीवरती घात पडला आणि हत्तीची सोंड वेगळी झाली. जमिनीवरती हत्ती म्हणजे की कोसळला, जमिनीवरती लोळला गेला. म्हणजे अशा या गोवळकोंडा पोटवरती म्हणजे की गोवळकोंडा या गडावरती आपल्या मावळ्याने आपला ताकदीचा परिचय दिला बघा. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे रायगडावरती झालेला हा राज्याभिषेक, राजांचे राज्याभिषेक हे 2 झालेत बघा. आणि हा काशीचे जे काही गागाभट्टे आहेत त्या गागाभट्ट्यांनी केलेला राज्याभिषेक बघा. इथे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, पाठीमागे काशीचे गागाभट्टे आहेत आणि राजांचं पूर्ण कुटुंब आहे. तसंच बघा इथे हा दरबार भरला आणि दरबारामध्ये कोण कोण आहे तुम्हाला सांगता येईल इथे की बघा. राजांसाठी त्यावेळेस भेटीसाठी म्हणजे की हेनरी अलेक्झांडर नावाचा इंग्रज त्यावेळेस रायगडावरती आला होता. येताना राजांसाठी देखील बघा भेटवस्तू आणल्या होत्या. आणलेल्या भेटवस्तू इथे बाजूला ठेवल्यात, त्याची इथे बाजूला नोंद देखील केली जाते. मग त्यावेळेस लिहून ठेवलं जायचं की कुठल्या व्यक्तीने त्यावेळेस कुठल्या वेळी कुठली भेटवस्तू म्हणजे की दिलेली आहे ती. तसंच बघा जे ते इंग्लिशमध्ये बोलत आहेत ते आपले पंडित मराठीतून ट्रान्सलेट करून आपल्या राजांना सांगतायत. छत्रपती शिवाजी महाराज, महाराजांचं पूर्ण कुटुंब, तसं की महाराजांच्या धर्मपत्नी आहेत, महाराजांच्या आईसाहेब राजमाता जिजाऊमासाहेब, इथे राजाराम महाराज बसलेले आहेत, हे छत्रपती धर्मवीर म्हणजे की संभाजी महाराज. तसं इथे जे खाली बसलेत ते अष्टप्रधान मंडळ आहे. 3 वर्ष दुष्काळ पडल्यानंतरचं दृश्य बघायला मिळतंय की राजे बघा आपल्या सवंगड्यांसह म्हणजे की सामान्य लोकांच्या मध्ये जाऊन त्यांची जी काय काळजी घेतली जाते ते बघा इथे घेत आहेत. त्यावेळेस आहे ना राजांच्या काळामध्ये की ऐनजिन्न शेती कर्ज पद्धत होती. मग दुष्काळ जरी पडला तरी दिलेल्या वस्तू हे लोक काय करायचे की विकून खात असत. मग त्या वस्तूंचं ते मोल ठेवत नसत आणि त्या वस्तू जर का म्हणजे की पुन्हा हव्या असतील तर त्या पुढच्या वर्षी त्या वस्तू मागण्यासाठी राजांसमोर उभं राहत असत. मग राजाने त्यावेळेस काय करायचं की ऐनजिन्न शेती कर्ज पद्धत चालू करायची. म्हणजे की जेवढं गरजेचं आहे तेवढं द्यायचं, त्याचं काम झालं की पुन्हा त्यांच्याकडून ते काढून घ्यायचं. मग ते कसं यायचं की बघा बैलजोड, शेतातले काही नांगर जोकड आणि हे ते लागणारं शेतातलं जे काही बियाणं म्हणजे दिलं जायचं, त्याचं काम झालं की ते पुन्हा घेतलं जायचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस पहिला गड जिंकला तोरणा, त्यावेळेस तोरणा गडावरती पहिलं तोरण बांधण्यात आलं होतं. राजमाता स्वतः आपल्या मुलांच्या चेहऱ्याचा आनंद बघण्यासाठी गडाच्या पायथ्याशी आल्या, त्यांच्या उपस्थितीने गडाला पहिलं तोरण बांधण्यात देखील आलं होतं बघा. हे खळं म्हणजे पूर्वी खड्यावरती असं बैलांना शिकवलं का जायचं तर बैलगाडीला बांधण्यासाठी किंवा शेतात जी नांगरणी करतो तर नांगरीला झोपण्यासाठी. बैलाला शिकवताना बैल एकटेच चालायचे. मग शेतामध्ये जे काही पीक यायचं ते लोक कापायचे आणि बैलांच्या असं पायाखाली टाकायचे. आता यातून 2 कामे व्हायची, बैल देखील शिकायचे आणि दुसरी मळणी देखील केली जायची. म्हणजे टाकलेलं पीक बैल तुडवायचे, त्याच्यामुळे गवत बाजूला व्हायचं, धान्य वेगळं व्हायचं. वेगळं झालं धान्य एका गोणीमध्ये किंवा कणगीमध्ये साठवून ठेवलं जायचं. जे गवत आहे एकत्र करायचे, त्याची गंजी वगैरे बांधायची, असं माचावरती नीटनेटकं रचून ठेवायचं. हे रचलेलं जे काही गवत आहे ते त्यावेळेस पावसामध्ये पुन्हा कामाला यायचं. आता देखील बघा आपण शेतातली काही ना काही कामं करून घेतो, पण कशी करतो की ट्रॅक्टरने वगैरे करून घेतो. मग ट्रॅक्टरचा जो काय मोबदला आहे तो आपण पैशाच्या स्वरूपात देतो आणि त्यावेळेस पैसे हे लोकांना माहिती नसायचे किंवा लोकांकडे ते पैसे नसायचे देखील. मग त्यावेळेस काय करायचे की ज्यांच्याकडून शेतातली कामं करून घेतली जायची त्यांची काही जनावरं असायची. म्हणजे जनावरांना हा मोबदला दिला जायचा म्हणजे की चारा दिला जायचा आणि जी काय बाकीची कामं आहेत ती करून घेतली जायची. तर असं इथं आपल्याला बघायला मिळालं खरं. आता इथून पुढे जायचं आपल्याला. इथे पहारेकरी आहेत बघा. म्हणजे पहारा दिला जायचा ना, जसं की आपल्या जंगलामध्ये जर का हेर सोडले असतील किंवा जर का आपल्याला जर का सोडायचं असेल
तर बघा असे हे हेरगिरी केली जायची. म्हणजे गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक, तर त्यांचे असे इथे हेर बघायला मिळतात आपल्याला. हे सुतारांचं घर आहे, कारपेंटर. घराचे दारं खिडक्या, बैलगाडीचं चाक किंवा शेतातली लागणारे शेतीची अवजारे आणि आपल्या राजांसाठी केली जाणारी उत्तमरित्या एक मदत. म्हणजे पाण्यातले जे काही गडकिल्ले आहेत तर त्याच्यावरती पूर्वी दारुगोळ हा पोचवला जायचा. मग तो कसा पोचवला जायचा तर हे लोक पूर्वी आपल्या राजांना लाकडी बोट वगैरे बनवून देण्याचं काम करायचे, की त्यातून तो जो काही दारुगोळ आहे हा ठेवून गडावरती नेला जायचा. त्याचबरोबर त्यांना देखील आपण काय म्हणतो तर आरमाराचं जनक. म्हणजे पाण्यावरती एखादी वस्तू तरंगते तर ते आरमार, आणि ही लोक ती वस्तू बनवून देत आहेत तर ते आरमाराचे जनक. मेंढपाळ देखील आहेत, म्हणजे की धनगर म्हणतो बघा. तर यांचं काम काय तर मेंढ्यांना चारण्यासाठी जंगलामध्ये घेऊन जाणे, दूध वगैरे पोहोचवणे. आणि जंगलामध्ये सतत फिरत राहिल्यामुळे चोरवाट्या लोकांना ठाऊक असायच्या. मग त्या चोरवाट्याने स्वतः जाऊन किंवा इतरांना पाठवून त्यातून माहिती मिळवणे किंवा शत्रूला पकडून राजांसमोर उभं करणे असं त्यांचं काम राहायचं. या बाजूला बघा इथे शेतकरी आहेत, ते शेतामध्ये काम करताना दिसतात आपल्याला. आता आपल्याला खरं तर शेतकऱ्याच्या घरामध्ये गेल्यानंतर संपूर्ण आपल्याला म्हणजे की माहिती घेता येणार आहे, आणि त्यावेळेचं म्हणजे की लोकांचं जीवन कसं होतं हे आपल्याला पुरेपूर पाहायला मिळणार आहे. इथे बघा आता हे काऊ शेड आहे, गाईचा गोठा. या ओटीवरती आपल्याला म्हणजे की दोन प्रकारची जाती बघायला मिळतात. एक दगडी जातं ज्याच्यावरती पूर्वी दळण दळलं जायचं, आता याचा वापर भरडण्यासाठी नाहीतर शोपीस म्हणून ठेवण्यासाठी केला जातो बघा. आणि दुसरं जे बघा हे जातं आहे मुंग्यांचं जे काही वारुळ असतं ना तर ते मुंग्यांच्या वारुळाच्या मातीपासून बनलेलं जातं. त्याच्यामध्ये वरी, बाजरी आणि नाचणी हे दळलं जातं. जमिनीवरती जिथे कुठे प्लेन जागा असेल, सपाट जागा असेल तिथे जातं ठेवून फिरवलं जातं. मुळात मुंग्यांच्या वारुळाची माती जर का तुम्ही हातात धरली किंवा ती ओली केली, गमसारखी चिकट असते, त्या मातीपासून तुटलेल्या चुली दुरुस्त करणं, नवीन चुली बनवणं, घर वगैरे लिपणं किंवा हे जातं वगैरे बनवणं यासाठी वापर केला जायचा. बघा ही कणगी, जसं की खड्यावरती म्हटलं तुम्हाला की धान्य वगैरे स्टोअर करता येतं तर असं या कणगीमध्ये करता येतं. पुन्हा बघा ही हत्ती, या बाजूला इरलं देखील आहे. म्हणजे पावसामध्ये जर का शेतात काम करायचं असेल तर ते इरलं डोक्यावरती घेऊन बाहेर पडलं जायचं. आपल्या गव्हाला पहिला माझे की माळा असायचा. माळ्यावरती जर का आपण एखादी वस्तू ठेवली किंवा ती जर का वस्तू आपल्याला हवी असेल आणि ती खाली काढायची असेल किंवा काढलेली वस्तू पुण्यावर ठेवायची असेल तर वर चढण्यासाठी उतरण्यासाठी इथे एका पायाची शिडी देखील आहे बघा. आणि आतमध्ये स्वयंपाकघर देखील आहे. वासुदेव आहेत, आणि त्यांच्या गाण्याचा आवाज पडला की लोक झोपेतून जागी व्हायची आणि आपापल्या कामाला सुरुवात करायची. लोहारांचं घर आहे बघा. आता लोहारांच्या घरामध्ये पूर्ण कुटुंब आपल्याला इथे एकत्र मिळून मिसळून काम करताना दिसतंय. तर लोहारांच्या घरामध्ये बघा म्हणजे की त्यावेळेस तो भाता असायचा बघा, त्याच्या मदतीने हवा बाहेर रोखली जायची, आग वाढवली जायची. जो काही धातू आहे तो त्याच्यामध्ये तापवण्यासाठी ठेवला जायचा. ज्यावेळेस तो धातू पूर्णपणे तापायचा, लालबुंद व्हायचा, त्यावेळेस तो उचलून या आयरनवरती ठेवायचा आणि आयरनवरती ठेवल्यानंतर या घनाने टोकून त्याला जो काय आकार द्यायचा आहे तसं तो दिला जायचा. जसं की तलवार, भाला, तीर कमान. बैलगाडीच्या चाकाच्या वरती जी मेटलची पट्टी असते त्याला म्हणतो आपण धाव, का तर लाकडी चाक झिजून खराब न होण्यासाठी त्यावरती ती लावली जाते. मग ते बनवण्याचं आणि त्याच्यावरती बसवण्याचं काम हे या लोकांचं असायचं बघा. पूर्ण कुटुंबाचे काम करणं असतंय. म्हणजे हे जे व्यवसाय चालायचे ते पिढीगत व्यवसाय चालायचे. ज्याला हे पानाडी आहे. मग त्यावेळेस सामान्य लोकांच्या घरामध्ये कावडीने पाणी भरायचं काम या लोकांचं असायचं. युद्धाच्या कालावधीमध्ये आपला जर का म्हणजे की गावातला एखादा पुरुष, घरातला एखादा पुरुष जर का लढाईला वगैरे गेला तर घरामध्ये वृद्ध, लहान मुलं आणि स्त्रिया राहायच्या. आणि जनावरांच्या भीतीने, शत्रूच्या भीतीने त्यावेळी स्त्रिया पाण्यावरती जात नसायच्या. मग हे गावामध्ये असा माणूस एक नेमला जायचा की ज्यांच्या कांद्यावरती कावड असायची, सोबत त्यांचा एक रेडा असायचा. त्या रेड्याच्या पाठीवरती पकाला असायची, लेदरची वन साईड बॅग. म्हणजे या सगळ्यामध्ये पाणी घ्यायचं आणि ज्या कुणाच्या घरामध्ये पाणी लागेल त्यांच्या पाणी भरायचं आणि स्वतःचा उदरनिर्वाह करायचा. आता इकडे या बाजूला बघा हे बुरडांचं घर आहे, जे कणगी, टोपली, डाल, खुरावडे, सूप वगैरे विणतात. तर हे विणणाऱ्यांचं घर छत्रीच्या आकाराचं घर आहे. या घराला मध्ये एकच खांब आणि पूर्ण घर मधल्या एका खांबावरतीच उभं आहे.
भर गया ना। जिम की जरूरत है क्या? नहीं। चांभारांचं घर येतं, म्हणजे त्यावेळेस ना एखाद्या जनावरची शिकार झाली की त्याचं जे काही चमडं असतं ते कडक उन्हामध्ये सुकवायचं, त्यापासून चप्पल, घोड्याच्या पाठीतून बसायला जीन असते त्याला म्हणतो आपण खोगीर, तसंच की पकाल, भाता आणि मोठ म्हणजे ही बनवायची, सामान्य लोकांनी विकायची. तसंच आपल्या मावळ्यांसाठी पूर्वी केली जाणारी मदत ती म्हणजे की पायातल्या चपला व युद्धाच्या कालावधीमध्ये लागणाऱ्या ढाली हे बनवायचं देखील काम या लोकांचं असायचं. ही ढाल बनवली जायची, ती बनवली कशी जायची, कासवाच्या पाठीमागचं जे काही कवच असतं ना दगडासारखं कठीण असतं, मग त्या कासवाच्या पाठीमागच्या कवचापासून पूर्वी ढाल वगैरे बनवून दिली जायची. का तर कडे कपारी चढताना उतरताना वापरायला मजबूत आणि जर का कुठे घेऊन फिरायचं असेल तर ती हलकी असायची. कासारीनेच बघा या बाजूला, म्हणजे कासारींचं हे घर आहे. म्हणजे पूर्वी कुणालाही जर का बांगड्या वगैरे भरायच्या असतील तर त्या लोक यांना सांगायचे आणि हे काय करायचे की बांगड्या भरण्यासाठी त्यांच्या घरोदारी फिरायचे आणि त्यांच्यासोबत इतरांच्या देखील घरोदारी फिरून त्यांना बांगड्या भरायच्या. इधर भी देखो, इतना काम में मग्न अच्छा नहीं का बनाता हूं मैं. बनाओ. भाऊ जमते का? कुंभारांचं घर आहे बघा इथं आता, म्हणजे नळीची कौलं, मोठमोठे गडे किंवा रांजण, गाडगे मडकी, मातीच्या चुली, म्हणजे काही बनवायचं असेल तर या लोकांचं ते काम असायचं. कोणी घर वगैरे लिपायचं असेल तर लिपण्यासाठी माती देखील आणून द्यायचं काम हे लोक करायचे बघा. आता इथे तुम्हाला बघायला मिळतील ही नळीची कौलं, हे दिवे छोटे मोठे, इथं बघा मडका देखील आहे. आपण बघितलं सामान्य लोकांचे घरं, ज्यावेळेस सामान्य लोकांच्या घरामध्ये फक्त एक जातं, ज्यावेळेस दगडाचं असतं ना त्यावेळेस पाटलांचा पूर्ण वाडा, आणि हा दगडात असतो आणि याला म्हणतात पाटलांचा चौसुपी वाडा. हा पाटलांचा वाडा म्हणजे पाटलांचा चौसुपी वाडा, वास्तुशास्त्राप्रमाणे केले जाणारे हे वाडे असायचे बघा. आता पाटलांच्या घराची जी रचना आहे, वाड्याची रचना आहे, ती आपण त्याची थोडीफार माहिती घेऊया. इथे बघा या बाजूला काही म्हणजे की गोधड्या वाकडा वगैरे अडकवण्यासाठी इथे ही खुंटी वगैरे असायची. हे कोनाडं म्हणजे की याला आपण देवळी म्हणतो, दिवा वगैरे लावण्यासाठी. इथे या बाजूला तुम्हाला की खंडे वगैरे बडे मोठे मोठे बघायला मिळत आहेत. हे बैलाच्या गळ्यातील किंवा घोड्याच्या गळ्यात असं हे बांधलं जायचं. आणि या बाजूला बघा हे देवघर आहे, तिथे नगर आहे. म्हणजे त्यावेळेस जर का पंचायत वगैरे बनवायची असेल तर लोकांना एकत्र जमवण्यासाठी तो नगारा वाजवला जायचा. छोटंसं कपाट आहे, पूजेचं सगळं सामान त्याच्यामध्ये ठेवलं जायचं. आणि बघा हे बाजूला छोटासा पाळणा देखील आहे, म्हणजे लहान मुलांना त्याच्यामध्ये झोपवलं देखील जायचं. पाटलांच्या वाड्यामधलं भिंतीतलं कपाट याला फडतळ असं म्हणतात. फडतळ म्हणजे की भिंतीतलं कपाट. संदूक देखील आहे, पेटा, मौल्यवान वस्तू, दागदागिने असं सगळं याच्यामध्ये ठेवलं जायचं. आणि आतमध्ये पाटलांच्या बऱ्याचशा रूम वगैरे असतात. आता इथे बघा पाटील आणि पाटलींबाई पानाचा विडा खाण्यासाठी इथे बसलेले आहेत. म्हणजे पाटलींबाई पानाचा विडा बनवून देतात आणि पाटील इथे पानाचा विडा खाण्यासाठी बसलेले आहेत. याला म्हणतो घागरमाळ. ते हे सूप देखील आहे. सूप तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. तर हे उखळ मैं बना रहा हूँ. ओके, बहुत ज्यादा बन गया, 10 लोगों का बन गया, बस हो गया. मग बघायचं आहे पाटलांचं स्वयंपाकघर.
पाटलांच्या वाड्यामध्ये जर का बाहेरून कोणी आलं तर हातपाय तोंड धुण्यासाठी असे दगडी चौरंग बाहेर ठेवले जायचे, म्हणजे हातपाय वगैरे धुवून घ्यायचे आणि नंतर वाड्यामध्ये प्रवेश करायचे. सो मित्रांनो, हे आपण पाहिलं शिवकालीन खेडेगाव. सो तुम्ही कधी प्रतापगडला आलात किंवा जर सुट्टी आहे तर आपल्या आजच्या पिढीला, आपल्या मुलाबाळांना घेऊन येण्यासाठीचं अगदी योग्य ठिकाण. कारण इथं आल्यानंतर आपले जुने खेडेगाव कसे होते, शिवकाळामध्ये कशा पद्धतीने कामं चालायची, या सगळ्याचा एक मूर्ती स्वरूपातला नमुना आराखडा इथे बनवून ठेवलेला आहे. आणि उत्तम प्रतीचं जे इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला तुषारने दिली आहे. सो तुम्ही इथे आलात की तुम्हाला अशा पद्धतीची लोक जी आहेत ते तुम्हाला गाईड करण्यासाठी मिळतील. ते तुम्हाला आतमध्ये संपूर्ण माहिती सांगतील. तर या ठिकाणाला आवर्जून भेट द्या. सो हा होता आजचा आपला शिवकालीन खेडेगाव हा व्हिडिओ. सो तुम्हाला ही न्यू इयर सिरीज कशी वाटली, अजिंक्यतारा गड, प्रतापगड आणि हे शिवकालीन खेडेगाव कसं वाटलं, हे आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि ज्या कोणी व्ह्युअर्सनी अजून सबस्क्राईब केलेलं नाही आहे, प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.